पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेले विद्यार्थ्यांना व पालकांना या ठिकाणी काय राहायचं, आता पुढील काही दिवसांसाठी अपडेटेड राहायचंय. कारण 2 दिवसापूर्वी आलेला एक मोठा अनुभव आहे, जे की तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तुमचा एक मोठा भाऊ म्हणून जर कोणी पालक या ठिकाणी ऐकत असेल किंवा एखादा पाल्य ऐकत असेल, तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, काही दिवस हे तुमचे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टीसाठी एक ड्रीम कॉलेजसाठी कोणी 2 वर्ष मेहनत केली, कोणी 3 वर्ष, कोणी 4 वर्ष, कोणी कोणी लोक आपल्या गावाकडून शहराकडे आली कशासाठी, त्या एक्झाम साठी एवढे मेहनत करून, एवढा अभ्यास करून, पेपर देऊन एवढे चांगले मार्क्स आले आणि देखील तुमचं ऍडमिशन या ठिकाणी काय जायला नको, धोक्यात जायला नको, म्हणून तुम्हाला काय राहणं गरजेचे, अपडेटेड राहणं गरजेचे. मागील काही 2 दिवसा अगोदर आलेला अनुभव आहे बघा. रात्रीचे रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख होती बघा, 12 तारीख शेवटची होती. 10:30 पावणे 11 वाजता एक मुलीचा फोन आला. ऑफिसचा नंबर देखील माझ्याकडे होता. मी तो फोन उचलला. मुलगी म्हणाली, सर मला काही समजत नाही, एकदम रडायला लागली, माझं रजिस्ट्रेशन झालंय नाही. मी आजच तुमचा एवढाच व्हिडिओ पाहिला आणि मला त्याच्या माध्यमातून कळालं का शेवटची तारीख होती. आणि सर मी खूप मेहनत केलेली आहे आणि मला ह्याच वर्षी ऍडमिशन घ्यायचं, सर मला समजतच नाही, ते एवढी रडायला लागली. म्हटलं बाळा तू रडू नको. आता 10:30 वाजले, आपल्याकडे शेवटचे जो टाइम आहे तो रात्री 12 वाजेचा, म्हणजे 1.5 तास आणि 1.5 तासात तुझं रजिस्ट्रेशन होऊन जाईल, रडू नको. ती म्हणे सर साईडच चालत नाही. तू घाबरू नको, म्हटलं आपण करून घेऊ. तिला थोडासा दिलासा दिला, आमच्या टीम मेंबरकडे तिचा नंबर फॉरवर्ड केला आणि त्यांनी लगेच त्या मुलीचा काय केलं, या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं. दुर्दैवाची अशी गोष्ट, त्या मुली ही गावाकडून होती आणि त्या दिवशी तिच्याकडे ऑनलाईन पैसे सुद्धा नव्हते. तर आमचे टीम मेंबर जे जे लोक आहे तेवढे सपोर्टिव्ह आहे का त्यांनी मला कॉलही नाही केला. मी जसं सांगितलं यार, ही मुलीचं काय झालेलं होतं, हिला ही अपडेटेड नव्हती, थोडक्यात तिचं रजिस्ट्रेशन थांबून जात होतं. ओके, हिला माहित नव्हतं, पण हिनं आताच आपला व्हिडिओ बघितला आणि तिनं तिथून कॉल केला, सर मला आता रजिस्ट्रेशन करायचंय पण पोर्टल चालत नाही, आम्ही खूप प्रयत्न करतोय. तर मी ह्या लोकांना सांगितलं, तिचं काही जरी झालं तुम्ही रजिस्ट्रेशन करा. मुलगी खूप रडू लागली, खूप डिप्रेशन मध्ये, तर तुम्ही काय करा, त्या मुलीचं पटकन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा. तर आमचे टीम मेंबर एवढे सपोर्टिव्ह, त्यांच्याकडे त्या दिवशी ऑनलाईन पैसे नव्हते, तर यांनी त्यांच्या खिशामधून पैसे भरून त्या मुलीचं रजिस्ट्रेशन करून दिला. आणि त्या मुलीनेही दुसऱ्या दिवशी काय करून दिलं, पेमेंट करून दिलं. सांगण्याचा तात्पर्य एवढाच का तुम्हाला आता काय राहणे, या ठिकाणी अपडेट राहणं खूप गरजेचे आहे मित्रांनो. जर तुम्ही अपडेटेड नाही राहिले तर तुमच्या ऍडमिशन मध्ये या ठिकाणी काय येऊ शकतो, खंड येऊ शकतो. थोडक्यात तुमचं ऍडमिशन धोक्यात जाऊ शकतो. म्हणजे पुढील काही दिवसात तुम्हाला काय काय प्रोसिजर करावे लागणार हे थोडक्यात सांगतोय, सविस्तरपणे सांगतोय. तुम्ही काय राहा, अपडेटेड राहा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती एक नोटीस आलेली होती बघा. ह्या नोटीस मध्ये आपल्याला काय करायचंय बघा. आज तारीख आहे 14/8/2024. थोडक्यात तुमचे आज काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोर्टलवरती सुरू आहे. जर तुम्हाला रेड मार्क येत असेल तुमच्या डॉक्युमेंट मध्ये तर घाबरून जाऊ नका. जर तुमचे डॉक्युमेंट ब्लर असेल आणि तो म्हणत असेल क्लिअर डॉक्युमेंट अपलोड करा, क्लिअर डॉक्युमेंट देखील अपलोड करा. जर एखादं चुकीचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड झालं असेल तर व्हॅलिड डॉक्युमेंट देखील अपलोड करा. तो रेड मार्क लगेच नाही जाणार, तो काही कालावधी नंतर तो जाईल, किंवा शेवटपर्यंत मागच्या वर्षी काही रेड मार्क आलेले होते मुलांना, त्यांचं ऍडमिशनही कॉलेजला झाले तरीही तो रेड मार्क गेलेला नव्हता. ओके, फक्त तुम्हाला काय करायचे, जे ते चेंजेस सांगतात ते चेंजेस करून द्यायचे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांमध्ये आता उद्यापासून 15/8/2026 ला खूप मोठी अपडेट येणार आहे. सगळ्यांनी अपडेटेड राहायचंय. सर मोठी अपडेट काय, तर बघा तुमचं या ठिकाणी काय येणार आहे, किती लोक पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करतायत. थोडक्यात महाराष्ट्र या राज्यामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये 1,07,304 मुलं क्वालिफाय झालेले होते. मग तुम्ही त्यांच्यामध्ये कुठं. ओके, तो थोडक्यात तुमची मेरिट लिस्ट आणि किती कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करतात याची सविस्तर यादी 15/8/2026 ला येणार आहे. ओके, हे बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि रजिस्टर कॅन्डिडेट फॉर ग्रुप ए, म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी किती लोक रजिस्ट्रेशन करतात, आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार. त्या मेरिट लिस्ट मधून कळणार का तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं आणि तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. हे मी सविस्तर तुम्हाला 1 to 1 सांगणार आहे. उद्याला आपलं लाईव्ह सेशन असेल बघा, ज्यावेळेस ही मेरिट लिस्ट येऊन जाईल. ओके, त्यावेळेस आपलं काय असेल, लाईव्ह सेशन असेल. मग तुम्हाला जर त्या मेरिट लिस्ट आल्यानंतर जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत, त्या मेरिटच्या बेसिसवर तुम्ही काय करायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय मित्रांनो, सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. जसं या ठिकाणी लिस्ट येईल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी इन्फॉर्म करेल आणि लगेच आपण काय करू, लाईव्ह आणि तुमचे 1 to 1 प्रश्न देखील आपण घेऊया. मग बघा, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये म्हणा किंवा फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर या ठिकाणी सीईटी सेलने आपल्याला 16 आणि 17 या तारखेला 2 दिवस दिलेले. थोडक्यात तुम्ही काय करू शकता, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये हे बघा, कॅन्डिडेट नीड टू सबमिट नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही जर बदल करायचा असेल तुमच्या फॉर्म मध्ये
तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी बदल करू शकता. ओके, बदल करण्यासाठी सीईटी ची मुदत दिलेली 16/8/2026 ते 17/8/2026 या कालावधीत तुम्हाला काय करायचे, ते नेसेसरी जे चेंजेस आहेत ते करून घ्यायचे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे जे मुलं काही यामध्ये आता बदल करतील, ओके, त्यांच्या जे काही डॉक्युमेंट असतील, ओके, त्यामध्ये म्हणा किंवा कॅटेगरी वगैरे चेंज करतील, तर पहिले जी आलेली होती तुमची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे उद्याला. पण जी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे बघा, ती 18/8/2026 ला येणार आहे. म्हणजे final तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं, महाराष्ट्रामध्ये 1,07,304च मुलं क्वालिफाय, त्यांच्यात तुम्ही कुठं, हे कधी कळणार आपल्याला, तर हे मित्रांनो 18/8/2026 ला कळणार. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 18/8/2026 ला एक अतिशय महत्वाची अपडेट येणार आहे, म्हणजे जसं की कॉलेजला किती जागा आपल्या कॅटेगरीमधून, थोडक्यात तुमची सीट मॅट्रिक्स येणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जर आपण केम हॉस्पिटलचा, ओके, केमचा जर विचार केला, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं आणि त्या कॉलेजला देखील किती जागा आहे आपल्या कॅटेगरीतून, हे सविस्तर अनालिसिस कधी करता येणार, सीट मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स 18/8/2026 ला येणार, म्हणजे थोडक्यात कोणत्या कॉलेजला किती जागा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कॉलेजेसला चॉईस फिलिंग करायची. ओके, म्हणजे थोडक्यात कॉलेजेसला प्राधान्य द्यायचे, ऑनलाईन चॉईस फिलिंग असतील, तुमचे जे कॉलेजेस असतील त्यांना काय करायचं, त्यांचे नाव देखील तुम्हाला ऑनलाईन मध्ये ऍड करायचे. मग सर कॉलेजेसला जे प्राधान्य आहे ते कसं द्यायचं, महत्वाच्या गोष्टी. ओके, तर कॉलेजला बघा, कॉलेजचं पेशंट फ्लो, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेज कधीपासून आहे, मागील वर्षाचा आपल्या कॅटेगरीतून काय कट ऑफ होता, थोडक्यात तुम्हाला जर मार्क 550 असतील आणि 530 वाल्याच कॉलेजला जर पहिलं प्राधान्य देताय, तर तुमचे या ठिकाणी 20 मार्क जे ऍडिशनल होते ते घेऊन काही उपयोगी नसणार. जर तुमचा स्कोर 550 असेल आणि जर तुम्ही 530 वाल्या कॉलेजला जर पहिलं प्राधान्य देताय, तर 20 मार्क घेऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुमची जी चॉईस फिलिंगची जी लिस्ट असणार आहे खूप महत्वाची असणार आहे. चॉईस फिलिंगची जर लिस्ट हवी असेल, आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल, तर तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होतोय, तुम्ही त्याच्यावरती मेसेज करून जॉईन करू शकता, किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचं ऑफिस आहे, डायरेक्टली आम्हाला ऑफिसला येऊन सुद्धाही तुम्ही जॉईन करू शकता. मग त्यानंतर बघा, सिलेक्शन लिस्ट कधी येणार तुमची, तर 23/8/2026 ला येणार आहे. ओके, सिलेक्शन लिस्ट आली म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला लागलंय हे आपल्याला कळणार, म्हणजे थोडक्यात तुमचा रिझल्ट असेल. आणि त्याही नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जायचंय फिजिकली जॉईनिंग साठी कॉलेजला, विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्वायर फीस विथ डीडी. तो डीडी घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचंय. ओके, तर यामध्ये यांनी डीडी घेऊन कॉलेजला तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी प्रोसेस चालणार आहे बघा, 16, 17, 18, 18, 19, नंतर 19 ते 22, नंतर ही 23 तारखेला प्रोसेस, ही 24 ते 28 मध्ये हा प्रोसेस चालणार आहे. म्हणजे थोडक्यात 28 तारखेपर्यंत तुम्हाला अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण हे जे दिवस असणार आहे खूप महत्वाचे असणार आहे. कारण मला नाही वाटत आहे, जसं त्या मुलीचं झालं होतं, ती जशी रडायला लागली होती, तिला माहित होतं मी किती मेहनत केलेली आहे, तसं तुमच्या सोबत पण व्हावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय मित्रांनो. माहिती आवडली असेल तर नक्कीच नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सबस्क्राईब करून घ्या, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.